तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सेट्स. ठीक आहे, 9th क्लासचा पहिला चॅप्टर आहे. तर 9th क्लासमध्ये तुम्ही शिकता सेट्स. आता सेट कशाला म्हणायचं तर डेफिनेशन करायच्या आधी आपण एक्झाम्पल बघून घेऊ, नंतर ठरवू की डेफिनेशन काय असली पाहिजे. जसं उदाहरणार्थ पहिले समजा आता ही काय एका दिवशी तुम्हाला चाबी दिसते. किती चाबी आहे? 1 2 3. तर 3 चाब्या झाल्या तर आपण काय म्हणणार हे किती आहे? 3 की आहे आपल्याकडे. अरे वा, 3 कीज झाल्या. हे पण काय एक बुक्स आहे. जसं तुमच्या वर्गाचे तुम्ही बुक्स घेतात ना पूर्ण 5 ते 6 सब्जेक्ट्सचे जे असेल ते पण काय झालं एक आपण म्हणतो तर एक बुक्सचा आपल्याला सेट दे म्हणतो. हा पण काय झाला सेट ऑफ की. इथे बघा काय फ्रूट्स आहे, सगळे डिफरंट फ्रूट्स आहे. 1 2 3 4 5 6 7 बापरे 7 फ्रूट्स आहे. हे काय झालं बास्केट ऑफ फ्रूट झालं, बास्केट ऑफ फ्रूट्स. आता हा पण काय झाला एक सेट झाला. काय इथं ग्रुप आहे काहीतरी. हा काय ग्रुपमध्ये काय 7 फळं आपण ठेवले कशामध्ये एका बास्केटमध्ये. आणखी एक्झाम्पल बघा, रेनबो सगळ्यांना बघितलं असेल. रेनबो माहीत आहे ना, रेनबोमध्ये किती कलर आहे? 7 कलर आहे. हे काय 7 कलर रेनबो आहे. 7 कलर रेनबो आपल्याकडे. जर तुम्ही कधी दुकानात गेले असेल कपड्याच्या शोरूममध्ये किंवा किराणा दुकानात पण तुम्ही पाहिलं असेल किंवा डीमार्टमध्ये गेले असेल नाही तर रिलायन्स ट्रेंडमध्ये गेले असेल तर एका साईडला काय असते एक गोष्ट ठेवली असते. जसं इथे काय तुम्ही जर लक्ष द्याल तर इथे काय इथे सगळे काय ठेवले आहे ट्राउझर ठेवले आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो पॅन्ट्स म्हणतो. ठीक आहे, इथे काय ठेवले आहे शर्ट्स किंवा जॅकेट्स. ठीक आहे, शर्ट्स ठेवले. हे पण काय झालं आहे सगळे पुऱ्या याच्यामध्ये काय आहे कपडे आहे ना, सगळ्यामध्ये काय कपडे. हा काय झालं आहे क्लोथ्स आहे, क्लोथ स्टोर. क्लोथ स्टोर. आता बघा इथे पण क्लोथ स्टोर आहे. आणखी एक्झाम्पल बघा, आपण एक्झाम्पल बघू एकदा. हा काय स्कूल बस आहे. तर स्कूल बसमध्ये काय दिसू राहिलं तुम्हाला? स्कूल बसमध्ये काय दिसू राहिलं? मुलं आहे. हे पण काय स्टुडंट्स आहे सगळे. तुम्ही क्लासला जाता स्कूलला जाता. हे पण काय झाले स्कूल बस आहे ना, स्कूल बस आहे आपली ही. स्कूल बसमध्ये काय किड्स काय स्कूल बसमध्ये किड्स म्हणजे पोरं. ठीक आहे, हे काय झू आहे. झूमध्ये काय तुम्हाला ॲनिमल दिसतं बघा. हे काय झालं ॲनिमल्स. कशामध्ये आहे का झूमध्ये, ॲनिमल्स इन झू. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघा काहीतरी खास गोष्ट आहे. सगळ्यामध्ये काय कायचा तरी ग्रुप आहे. कसं इथे 3 चाब्याचा ग्रुप आहे, इथे पुस्तकांचा ग्रुप आहे, इथे फ्रूट्सचा ग्रुप आहे, इथे काय रेनबोच्या कलरचा ग्रुप आहे, इथे काय कपड्याचा ग्रुप आहे एक, इथे काय मुलांचा ग्रुप आहे आणि इथे ॲनिमल्सचा ग्रुप आहे. ह्या सगळ्या ग्रुपला आपण काय म्हणतो सेट. पण सेट डिफाईन करायच्या आधी किंवा ठरवायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा. हे फक्त काय मुलांची स्कूल बस आहे. इथं जर समजा एखादा हत्ती येऊन बसला मग ती मुलांची स्कूल बस राहणार आहे काय? नाही राहील. मग ते काय बनते काय माहीत आहे ना. तर हे फक्त मुलांची स्कूल बस आहे म्हणजे इथे फक्त काय राहणार आहे मुलं राहील. हे काय आहे झू आहे. झूमध्ये टी व्ही लावून ठेवला तर काय ते इलेक्ट्रॉनिकचं शॉप बनणार आहे काय? नाही बनणार. हे झूमध्ये फक्त काय असले पाहिजे ॲनिमल असले पाहिजे, जनावर असले पाहिजे. हा काय कपड्याचा स्टोर आहे. समजा कपड्याच्या स्टोअरमध्ये जिराफ उभा राहायला जमणार आहे का? नाही जमत. मग ते झू पण नाही राहिलं आणि कपड्याचं शॉप पण नाही राहिलं. कपड्याच्या शॉपमध्ये काय असलं पाहिजे फक्त कपडेच असले पाहिजे. रेनबोमध्ये काय असले पाहिजे फक्त 7 कलर. बुक्समध्ये काय असलं पाहिजे फक्त बुक्स. तिथं तुम्ही जर मोबाईल आणि टॅबलेट घेऊन गेले सोबत तर ते काय बुक बनणार नाही कारण ते बुक आहेच नाही. या फ्रूट्स बास्केटमध्ये काय असले पाहिजे फक्त फ्रूट असले पाहिजे आणि कीच्या सेटमध्ये काय असले पाहिजे फक्त कीज. मग याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे हे जे सगळे सेट आहे त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच टाईपच्या गोष्टी आहे. जसं इथे फक्त किचनच्या कीज आहे, इथे फक्त फ्रूट्स आहे, इथे फक्त कपडेच आहे, इथे फक्त रेनबोचे कलरच आहे. तर ज्या वेळेस एक ग्रुप असतो ज्या ग्रुपमध्ये जेवढ्या काही गोष्टी आहे सगळ्यांच्या प्रॉपर्टीज किंवा सगळ्याची कॅरेक्टरिस्टिक काय असते सारख्या असते त्याला आपण काय म्हणतो सेट. बघा ना इथे पण सारख्याच गोष्टी ना. इथे चाबी आहे. ठीक आहे, इथे पण काय आहे मुलंच बसले आहे. इथे पण काय आहे ॲनिमल्स आहे झूमध्ये. ठीक आहे, तर या गोष्टीमध्ये जेव्हा आपण सेट डिफाईन करतो तर सेट काय होणार सेट इज अ कलेक्शन. तुम्ही कलेक्शन म्हणू शकता याला, कलेक्शन किंवा त्याला ग्रुप म्हणू शकता. ऑर ग्रुप ऑफ सारखे असले पाहिजे है ना. तर सिमिलर ऑब्जेक्ट्स
ठीक आहे. सिमिलर ऑब्जेक्ट्स किंवा नंबर्स किंवा काही किंवा फ्रुट्स सगळे काय असले सिमिलर ऑब्जेक्ट असले पाहिजे. सिमिलरचा अर्थ काय झाले पाहिजे इथे सारखे. सारखे म्हणजे एकसाथ दिसणारे नाही, सारखे काय गुणधर्म असणारे. गुणधर्म म्हणजे काय होते शब्द ऐकलं का गुणधर्म. गुणधर्म म्हणजे काय होते सेम प्रॉपर्टीज. ज्याच्यामध्ये काय असतात सेम प्रॉपर्टीज. सेम काय असतात प्रॉपर्टीज. तर सेट कशाला म्हणायचं सेट इज अ कलेक्शन और ग्रुप ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग सेम प्रॉपर्टी. ज्यांना काय आहे हॅव्हिंग सेम प्रॉपर्टी, ज्यांच्यामध्ये काय सारखी प्रॉपर्टी आहे. सारखी प्रॉपर्टी म्हणजे जर की असेल तर कीच असल्या पाहिजे, बुक असेल तर बुक असल्या पाहिजे, फळं असेल तर फळं. हे सगळे काय झालं सारख्या प्रॉपर्टीज. मग सेटला डिफाईन करताना आपण काय डिफाईन केलं की सारख्या प्रॉपर्टी असणारा लोकांचा ग्रुप. लोक म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, फ्रुट्स म्हणा, काही पण म्हणा. मग याला आपण लिहायचं कसं काही पण लिहू शकतो. जसं हे काय सेट ऑफ स्टुडंट्स. हा काय झाला सेट ऑफ स्टुडंट्स. का बरं सेट ऑफ स्टुडंट्स म्हटलं कारण की या बसमध्ये काय जवळपास सगळेच स्टुडंट आहे. किंवा स्टुडंट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू सेट ऑफ. आता फक्त मुलंच बघितलं, ड्रायव्हरला विचारले काय ड्रायव्हर पण आहे तिथं. ड्रायव्हर स्टुडंट आहे काय नाही, ड्रायव्हर स्टुडंट नाही. सेट ऑफ पीपल कुठे चालले ते गोईंग टू स्कूल. कारण तो ड्रायव्हर पण कुठे चालला स्कूललाच चालला ना शेवटी पोराला सोडायसाठी. हा काय झाला सेट ऑफ ॲनिमल. सेट ऑफ ॲनिमल्स कारण इथे सगळे काय ॲनिमल्स आहे. त्यांच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी काय की सगळे काय आहे ॲनिमल आहे. हे काय आपण काय रेनबो आहे पण रेनबोने म्हणायचं याला फक्त. हा काय झाला सेट ऑफ कलर्स ऑफ रेनबो. रेनबोच्या कलरचे सेट आहे. इथे सेट ऑफ क्लोथ्स आहे. सगळे कपडे आहे इथे सेट ऑफ क्लोथ झाले. सेट ऑफ क्लोथ्स. हे काय झालं सेट ऑफ की कारण त्यात सगळे काय चाबी आहे. हा झालं सेट ऑफ बुक्स. आणि हे काय झालं सेट ऑफ फ्रुट्स. सेट कशा म्हणायचं समजलं का. सेट अशा गोष्टीला म्हणायचं ज्याच्यामध्ये जे काही गोष्टी असेल ज्याचा काहीचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये काय असले पाहिजे सगळ्याची एक सारखी प्रॉपर्टी असली पाहिजे किंवा कॅरेक्टरिस्टिक असली पाहिजे. सेम प्रॉपर्टी किंवा सेम कॅरेक्टरिस्टिक. प्रॉपर्टी म्हणजे काय होते गुणधर्म होते, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय होते ते पण बेसिकली गुणधर्मच होते. तर सेट कशाला म्हणायचं समजलं. उदाहरणार्थ आपल्याकडे खूप सारे उदाहरण आहे जसं क्रिकेट टीम. आता इंडियाची क्रिकेट टीम म्हटलं म्हणजे काय 11 प्लेयर आले. सगळ्याचे नाव डिफरंट आहे. कोण कुठल्या राज्यातला आहे कुठल्या गावाचा आहे कोणाला माहीत नाही. कोणी बॉलर आहे कोणी बॅट्समन आहे कोणी विकेट कीपर आहे कोणी फिल्डर आहे. पण सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट कोणती आहे सगळे काय टीम इंडियाचे प्लेयर आहे. सगळे टीम इंडियाच्या टीममध्ये खेळतात. सगळे ब्ल्यू कलरची जर्सी घालतात. हा काय झाला सगळ्यामध्ये एक कॉमन प्रॉपर्टी. मग सेटसाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय सेटसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे नंबर 1 सेम काय असले पाहिजे सेम प्रॉपर्टी सगळ्यामध्ये असली पाहिजे. एक कोणतीही चालते. जसं आता हे सगळे ॲनिमल्स आहे याच्यामध्ये प्रॉपर्टी काय आहे की सगळे ॲनिमल आहे. इथे जर आपण सगळे समजा हर्बीवरच ठेवले असते म्हणजे शाकाहारी जनावर ठेवले असते मग काय म्हटलं असतं सेट ऑफ हर्बीवरस ॲनिमल. ठीक आहे. जर समजा तुमचा एक क्लास आहे 9th क्लास 9th क्लासचे सगळे विद्यार्थी काय झाले सेट ऑफ स्टुडंट. कशामधले 9th क्लासचे. पण फक्त तुम्ही स्टुडंट आहे का नाही. 9वी पासून 12वी पर्यंत आहे 6वी पासून 7वी पर्यंत आहे खूप सारे स्टुडंट आहे. पण जेव्हा आपण एका ग्रुपमध्ये सेम प्रॉपर्टी पाहतो जसं तुमच्या क्लासमध्ये काय सगळे 9व्या वर्गात शिकतात म्हणून तुमची प्रॉपर्टी काय झाली 9th क्लासची. तर प्रॉपर्टी काय असली पाहिजे सेम. ते सेम प्रॉपर्टी म्हणजे काय म्हणतो आपण काहीतरी कॉमन गुणधर्म किंवा प्रॉपर्टी काहीतरी कॉमन प्रॉपर्टी असली पाहिजे. त्या कॉमन प्रॉपर्टीच्या बेसिसवर आपण काय बनवतो सेट बनवतो. कोणती प्रॉपर्टी असू शकते कुठलीही. म्हणजे जर एकच गोष्ट असेल तर त्या गोष्टीला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकता. जसं उदाहरणार्थ असतं तर बघून घ्या. हा आपल्याकडे फ्रूटचा सेट आहे. आता याला कोणी काय म्हणू शकते इट इज अ सेट ऑफ फ्रूट फक्त झालं. आता सेट ऑफ फ्रूट म्हटलं तर खूप सारे फ्रूट झाले कोणती येऊ शकते आहे ना. फक्त 7च फ्रूट आहे का आपल्याकडे नाही. बाहेर तर खूप सारे फ्रूट आहे. पण जर इथं समोर मी आणखी एक वर्ड ॲड केला सेट ऑफ फ्रूट इन अ बास्केट तर आपण काय म्हणणार फक्त ह्या 7 फ्रूटविषयी बोलू राहिलो. ठीक आहे. म्हणजे जर बघणारा जो डिफाईन करते सेट जो सांगते की सेट कशाला म्हणायचं त्याच्यावर डिपेंड करते की तो सेटला बरोबर ॲक्युरेटली कसं सांगते.
म्हणून सेटसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ती प्रॉपर्टी त्यांची काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे किंवा सगळ्यामध्ये काय असली पाहिजे, कॉमन प्रॉपर्टी असली पाहिजे. आणि ते कॉमन प्रॉपर्टी काय करते, सेटला डिफाईन करते. सेटला डिफाईन करते. डिफाईन करणं म्हणजे काय, सांगते ॲक्च्युली की कोणत्या टाईपचा सेट आहे. ठीक आहे, ओके. जर तुम्हाला सेटचा कन्सेप्ट समजला असेल, आवडला असेल तर सर्वांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.